वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ असणार आहे गेट रेडी विथ मी फॉर गुढीपाडवा. सो ऑल ऑफ यू नोज की आता गुढीपाडवा येतोय आणि आपल्याला पटकन रेडी व्हायचं असतं, कारण की आपल्याला घरात खूप सारी कामं असतात. ॲज अ मॉम आपल्याला माहिती आहे की आपल्याला वर्क, बेबी आणि घरातल्या इतर काही गोष्टी, असंच फेस्टिवलसुद्धा आपल्याला सेलिब्रेट करायचे असतात. सो त्यासाठीच अगदी मिनिमल आणि इझी स्टेप्सवाला मेकअप आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी रुचिता. मी मेकअप, ब्युटी, फॅशन, हेअरस्टाईल आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असते. सो त्या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडंसं जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्त बडबड न करता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तुम्हाला दाखवणार आहे की मी आज कोणती साडीचा लुक करणार आहे आणि त्या साडीसोबत कोणता ब्लाऊज जो आहे तो पेअर करणार आहे. इथे मी ती साडी पूर्ण ओपन करून ठेवलेली आहे. हा असा पर्पल कलरची साडी जी आहे काठापदराची, कारण की गुढीपाडवा आहे. सो काठापदराची साडी घालणं मस्ट आहे असं मला वाटतं, कारण की आपण खूप कमी वेळा ह्या काठापदराच्या साड्या असतो त्या आपण यूज करतो. सो म्हणून आज काठापदराची साडी घेतलेली आहे. ही साडी मला गिफ्ट केलेली आहे, त्यामुळे या साडीवरचा ब्लाऊज जो आहे ना तो मी स्टिच नाही केलेला. जर हा ब्लाऊज मी कसा स्टिच केला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली व्हिडिओची लिंक मी देईल, नक्की चेकआउट करा. सो चला आता आपण वळूयात आपल्या मेकअप स्टेप्सकडे. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, चेहरा हा जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. छान असा फेस वॉश करून घेतलेला आहे मी. स्किन आहे ती छान अशी प्रेप करून घेणार आहे. माझा पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर आणि छान फेसमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत त्याला मसाज करायचं आहे, जेणेकरून आपली जी स्किन आहे ना ते हायड्रेट राहते. लेट मी टाय माय हेअर फर्स्ट. हे माझं इनसाइडचं प्रायमर आहे. याने काय होतं, मेकअप जो आहे हा केकी दिसत नाही आणि तो छान असा व्यवस्थितपणे स्प्लिट होतो पूर्ण फेसवरती. सो आज मी इथे फाउंडेशन नाही वापरणार आहे. विदाऊट फाउंडेशनचा आज मेकअप मी इथे करणार आहे. फक्त म्हणजे अंडर आईज थोडे ब्लॅक आहेत, सो ते मी कव्हरअप करणार आहे. इस ब्युटीचं कन्सिलर. मी ना असं जास्त राहते, कारण की माझ्याकडे जास्त आहे. जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत आणि आपल्या बोटांच्या साह्याने मी ते ब्लेंड करणार आहे. छानपैकी मेल्ट झालेलं आहे असं मला वाटतंय. बऱ्यापैकी यूज करणार आहे इनसाइडचं लिप चेक अँड टिंट. हे मी रिसेंटली बाय केलं. आणि आय शॅडो थोडंसं डार्क लावते. ते लॅक्मेचं फाउंडेशन, सॉरी कॉम्पॅक्ट पावडर. टू सेट एव्हरीथिंग नाईसली. आज मी माझे आईज जे आहे ना ते असे बोल्ड करणार आहे, त्यामुळे लिपस्टिक जी आहे ती आपण न्यूड ठेवणार आहे. अगेन ही माझी फेवरेट स्विस ब्युटीची न्यूड शेड आहे. त्याची शेड आहे हॉट न्यूड 222. I think it is perfect. Stick done. Not tickly. My favorite.
तर आपण पटकन साडी नेसून येऊया. सो येस, इथे मी छान अशी साडी घालून रेडी झालेली आहे. आता आपण बघूयात की आता आपण ह्याच्यावरती कोणकोणती ज्वेलरी जी आहे ती पेअर करू शकतो. आता जेवढी पण ज्वेलरी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल ना, तर ती सगळी ज्वेलरी जी आहे ती मी मिशोवरून बाय केलेली आहे. जर तुम्हाला याच्या लिंक्स हव्या असतील तर मला कमेंट करा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक नक्की देईल. सो आता सध्या ना ज्वेलरी लेअरिंग करायचा ट्रेंड खूप जास्त चालू आहे आणि लेअरिंग करून पण आहे ना असा एक वेगळा छान असा लुक येतो असं मला वाटतं. सो म्हणून हे दोन जे आहेत, वरची जी मोतीमाळ आहे ती ट्रेडिशनल म्हणून आणि खालची जी आहे जी साऊथ इंडियन थोडीशी टाईपमध्ये वाटते, हे दोन्ही लेअरिंग करून गेल्यावरती कसा वेगळाच लुक इन्हान्स होतो आहे. आणि याच्यावरचे जे मॅचिंग इयरिंग्स होते ते ऑब्व्हियसली मला भेटत नाही आहेत, कारण की कुठे ठेवलं हे मला आठवतच नाही आहे. सो माझ्याकडे जे रँडमली होते ते मी इथे पेअर केले आणि ते ह्याच्यावरती गेलेसुद्धा. आता आपण वळूया हेअर्सकडे. सो माझे हेअर्स जे आहेत ना हे खूप वेवी झालेले आहेत, कारण मी ते वॉश नाही केलेले. सो इथे मी ठरवलं आहे की आपण हेअर्स जे आहेत ते छान असे ओपन ठेवे, ज्याच्यामुळे त्यांचा जो वेवीनेस आहे तो जाणार नाही आणि लुक जो आहे ना हा खूप छान येतो आहे. सो अशा प्रकारे बेसिकली मध्ये पार्टिशन करून दोन्ही साईडला मी क्लिप लावून घेतले आणि दॅट्स इट. आता शेवटचा जो टचअप असतो ना तो म्हणजे सिंदूर. आता बघा, आता मी विदाऊट सिंदूरची कशी दिसते आणि आफ्टर सिंदूर अप्लाय केल्यानंतरचा जो लुक आहे ना हा खूप जास्त इन्हान्स होऊन येतो आहे. सो दॅट इज द ब्युटी ऑफ सिंदूर असं मला वाटतं. आणि लास्ट म्हणजे आपल्या हिरव्या बांगड्या. महाराष्ट्रांमध्ये हिरव्या बांगड्या नाही घातल्या तो कायच घातल्या. सो अशा प्रकारे दोन्हीही हातांमध्ये मी हिरव्या बांगड्या घालून घेतल्या. त्यानंतर जो लुक येतो ना तो वाव सुंदरच असतो. सो पूर्ण लुक मी तुम्हाला पुढे दाखवते आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.